दारुगड बये दारुगड होम मिनिस्टर कोणाला बघ होम मिनिस्टर शाळेला उशीर होतो होम मिनिस्टर आज कामवाली बाई पण नाही आली होम मिनिस्टर पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा होम मिनिस्टर होम मिनिस्टर मांजकर पैठणी घेऊन आला होम मिनिस्टर वहिनी उघडताना दा होम मिनिस्टर रोज वकिलीचं देणार होम मिनिस्टर होम मिनिस्टर होम मिनिस्टर होम मिनिस्टर होम मिनिस्टर नमस्कार. होम मिनिस्टर होणार सुनमी या घरची पॉवर्ड बाय एव्हरयूथ नॅचरल्स वॉलनट स्क्रब मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. हम्स हेरिटेज कल्याणी नगर पुणे आणि इथल्या स्नेहल चंद्रकांत गाडेकर या ताईचं लग्न ठरलेलं आहे. आता गाडेकरांच्या घरात वाढलेली ही आमची ताई आता कुठल्या घरात जाणार आहे हे जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे. सुरुवात करूया आजच्या भागाला. भेटूया गाडेकर कुटुंबात. नमस्कार, मी स्नेहल गाडेकर. मी इंजिनियर आहे आणि एका प्रायव्हेट कंपनीमध्ये आता सध्या जॉब करते. श्रीविषयी सांगायचं म्हणजे त्याला माझं बोललेलं आवडतं. मी बडबड करत असताना तो शांत बसतो आणि परत तो मला समजून घेतो. मला खूप बोलायचं असतं आणि जर कोणी माझं ऐकून घेतलं तर मला खूप आवडतं. आता आमचं लग्न ठरलं आहे तेव्हा लोक विचारतात की तुमच्यापैकी समजूतदार कोण आहे. मग मी विचार करते की काही वेळेला मी त्याला समजून घेते आणि काही वेळेला तो हॅलो, काय चाललंय? हॅलो, तर हा माझा श्री. हॅलो, मी श्रीयश धन्यवाद. मी हॉटेल मॅनेजमेंट केलं आहे आणि आत्ता मी एका 5 स्टार हॉटेलमध्ये मुंबईमध्ये काम करतो आहे. मला अशी मुलगी हवी होती जी घरच्यांना मला समजून घेईल, मोठ्यांना रिस्पेक्ट करेल. मी हे म्हणू शकतो की स्नेहल 100% तशीच आहे. तुम्हा सगळ्यांना आमच्या लग्नाचं आमंत्रण देतो. तुम्ही सगळेजण आवर्जून स्नेहल आणि श्रीच्या लग्नाला नक्की या. नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार. ही लक्ष्मी ही नागपूरची संत्रावरती. अरे नागपूरहून आणली आहे म्हणजे काहीतरी गडबड आहे. नागपूरची आणली म्हणजे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अरेंज केला आहे पैठणीचा नवा इव्हेंट. श्रेयश बरोबर स्नेहल वचनबद्ध आहे सुरू करण्याकरिता सुखी संसाराची मॅनेजमेंट. अरे वा. द्या ओळख करून सगळे. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. हे माझे मिस्टर श्रेयश. नमस्कार. माझ्या नणंदबाई सीमा. माझी आई. नमस्कार आई. माझे सासरे. नमस्कार. माझे वडील. नमस्कार बाबा. ह्या आजी. नमस्कार. माझी ताई आणि हे जिजू. नमस्कार. चला सगळ्यांची ओळख झाली. हो. अरे हो हो. थँक्यू. सुरुवात करूया गप्पा. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण? माझा भंडारा नागपूरच्या जवळ. नागपूरच्या जवळ. तिथेच सगळं बालपण? हो हो. मग पुण्यात कधी? पुण्यात मी जॉब निमित्ताने आले. काय केलंय तुम्ही? मी इंजिनिअरिंग केलंय आणि आता एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करते ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर. मग पुढे काय? पुणे आवडलं का? हो हो, पुणे आवडलं. का म्हणजे कशामुळे? काय आहे पुण्यात? ॲक्च्युली पुण्यातच मला श्री मिळाला. श्री मिळाला? श्री मिळाला म्हणजे मला कळलं नाही. जान्हवी राघवेला होणार सुनमी या घरची मुलगी. ऍक्च्युली माझ्या होणाऱ्या हस्बंडचं नाव पण श्रीयश आहे. अरे वा. श्रीयश. त्यामुळे यांना पण श्री मिळाला. बोलवा त्यांना. श्रीयश. नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण? माझं बालपण इथे चिंचवडलाच झालं. तुमच्या घरात कोण कोण? माझ्या घरात माझी बहीण, आई आणि वडील. नाही, कसं झालं यांच्याशी गप्पा मारत होतो. त्या म्हणाल्या मला श्री मिळाला. तो कुठे तुळशीबागेत मिळाला का लक्ष्मी रोडवर मिळाला? कुठे? ताईचं लग्न जुळवायचं म्हणून आम्ही पहिल्यांदा ह्यांच्याकडे आलो. आणि यांच्याकडे? हो, म्हणजे ते तसे रिलेशनमध्येच आहेत. माझ्या बाबांचे लहानपणापासूनचे मित्र आणि तसं रिलेशन पण आहे मोठं.
आणि म्हणून मग मी तिथे गेले. त्या लोकांना माहिती नव्हतं की म्हणजे अशी मुलगी यांना आहे. माझ्या 2 तायांबद्दल ह्या लोकांना माहिती होतं आणि मला पण माहिती नव्हतं की आपण कोणाकडे चाललो आहे म्हणून. तर मी अशी त्यांच्या घरात जाणार तर हा बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये त्याच्या मित्राबरोबर उभा होता. मला असं होतं की मला आईने सांगितलेलं की पूनमताई आहे, तिचं लग्न होणार आहे, तर जिजाजी जे होणार आहेत ते चिंचवडचे आहेत म्हणून आपल्याकडे राहायला येणार आहेत. मी म्हटलं हां ओके, तर पाहुणे येणार आहेत. मी पण बघितलं नव्हतं यांच्यापैकी कोणाला जास्त. तर मी मित्राबरोबर असं सकाळी सकाळी बाहेर पार्किंगमध्ये बसलेलो आणि माझी पाठ होती आणि ह्यांनी मागून हे आलं. तर मला माझा मित्र म्हणाला अरे बघ ती कोण आली. तर मी म्हणलं अरे तिचं लग्न आहे. हां तिचंच लग्न आहे, ती त्यासाठी झाली. नाही तिच्या मागे अजून एक आहे. मला माहिती नव्हतं की ही येणार आहे वगैरे, काहीच नाही. मी मागे वळून बघितलं तर हिला सगळ्यात पहिलं नंतर बघितलं म्हणजे मी. तर मी म्हटलं मित्राला म्हटलं थांब मी जातो, म्हणलं माझ्या घरी चालले, आता मी घरी जातो. आता बस झाला मित्र. तर मग हे घरी गेले आणि मी मागच्या दाराने घरी घुसलो. त्यानंतर मी आईला पहिल्याच दिवशी हे गेल्यानंतर असं सांगितलं असं म्हणजे कोण ही वगैरे काय आहे. आई म्हणते तुला एवढं इन्फॉर्मेशन काढायची काही गरज नाही आहे, तिच्या ताईचं लग्न आहे आणि आपल्याला आमचे रिलेटिव्ह आहेत. म्हटलं रिलेटिव्ह असं ते त्याचं काही नाही, पण तरी कोण आहे मला सांग वगैरे इन्फॉर्मेशन मी काढायची बघितलं. तर आईला पहिल्याच दिवशी डाऊट आलेला, हिंट लागलेली की ह्याला काही वाटलं हिच्याबद्दल वगैरे असं. मग पुढे त्यानंतर आम्ही कॉन्टॅक्ट वगैरे एक्सचेंज केले. कधी त्याच दिवशी नाही, त्यानंतर त्याच्या दुसऱ्या जायच्या वेळेस मला लक्षात. आणि असं झालेलं ना की ताईचं लग्न ठरवायचं म्हणून आम्ही आलो. मग आता ते सगळं पूजा वगैरे जे काय असते ते झाल्यावर त्या दोघांना बाहेर जायचंय. मग म्हटल्यावर आपल्या घरातलं पण कोणी त्यांच्यावर जायला म्हणून मग ह्याच्याबरोबर मी गेले. तर ते 2 जण फिरतायत आणि आम्ही 2 जण आमचं फिरतोय असं अरे झालं. वा, बरं जमवलं होतं तुम्ही. मी याच्या घरी म्हणजे सारखं मग येणं जाणं सुरू झालं. सारखे यायला लागले मग खूप. मग मी आत होते एकदा आणि हा आईला सांगतोय आई मला ती स्नेहल आवडते. आधी मला असं ऐकायला आलं ती आवडते. म्हटल्यावर मी असं कान देऊन ऐकलं की कोण आवडतं. मग म्हणे मला स्नेहल आवडते. असं म्हटल्यावर मी जरा शांतच झाले. आणि मग नंतर मी याच्या सगळ्या ज्या काही बोलण्याच्या तऱ्हा आहेत जे काही ते मार्क करायला स्टार्ट केलं. आणि ह्यानी मला प्रपोज करणार त्याच्या आतच मी म्हटलं हे बघ मला कळतंय सगळं की तुला मी आवडते है ना. खूप खोदून विचारलं आणि मग हा म्हणाला हो आवडते. म्हणजे असं डिरेक्टली अजून असं प्रपोज नाही केलं, पण तिनेच ओळखून घेतलेलं माझ्या मनातून प्रपोज की केलेलं नाही. मग आता करा, आता करा. राहिलंच आहे ते होऊन जाऊ द्या. आज या मुहूर्तावरती फुल घेतो मी. स्नेहल विल यू मॅरी मी. येस. केवढी मेहनत केली तो तुम्ही. पण आजपर्यंत प्रपोजच केलं नव्हतं. केलं ना. आता केलं. त्यासाठी मला यावं लागलं. पण हे शेवटी त्यांनीच प्रपोज करायचं का तुम्ही नाही करणार? हो हो तू पण केलं पाहिजे. आता मी हो म्हटलंय लग्न करायला. तर आता तुला विचारते विल यू मॅरी मी. येस. हो म्हणणार असेल तर कायच. हे म्हणजे यांच्या लग्नाची पंगत चालली आणि आपण समोरच्या खुर्चीवर बसलोय असं वाटायला लागलं. अशा तऱ्हेने सर्वांच्या साक्षीने तुम्ही एकमेकांना प्रपोज केलं. आता लग्नाची तारीख तरी सांगा आम्हाला. लग्नाची तारीख आमची 25 मेला एंगेजमेंट आहे. तेव्हा 6 महिन्यांनी लग्नाची तारीख काढायचं ठरलेलं आहे. अजून फिक्स तरी नाही आहे, लवकरच निघेल. तुम्ही काय करता? मी हॉटेल मॅनेजमेंट केलं आहे आणि आता एका 5 स्टार हॉटेलमध्ये मुंबईमध्ये काम करतो. पण मला एक सांगा, आधी तुमचं हे अफेअर होऊन किती वर्ष झाली? 3 होऊन गेले. फेब्रुवारीमध्ये 3 झाले. काय असं कोणतं कारण होतं की ज्याच्यामुळे तुम्ही यांच्या प्रेमात पडला? असं मला आधीपासून वाटायचं की सांगितलं नाही पाहिजे एकमेकांना, ते असं म्युच्युअली झालं पाहिजे. तर हा असा आला बघितलं तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं की ह्याला मी आवडते. मग आता काय करायचं म्हणून मग मी आधी घरी आईला सांगितलं की आई मला आवडतंय वगैरे. कारण त्याचं जे वागणं होतं एकंदरीत ते मला फार आवडायचं. म्हणजे समजून घ्यायचा. काही झालं की मी रात्री कधी पण याला फोन करणार. आणि मग ताईला कळालं हळूहळू. ती म्हणाली की मला नाही वाटत की घरी कोणाला काही प्रॉब्लेम आहे, तुमचं आहे तर सांगून टाका ना. आणि बाबांचं पण असं होतं. म्हटलं चला आता सगळ्यांनाच मान्य म्हटल्यावर. तुम्ही कधी सांगितलं घरी? मी घरी आईला पहिल्याच दिवशी. हँड मग थोड्या दिवसांनी पप्पांना
आणि ताईशी मी सगळं शेअर करतो. ताईला पण पहिल्या दुसऱ्या दिवशीच हेंट लागली होती, तिनेच ओळखून घेतलेलं. म्हणजे आईला तरी मला स्वतःहून सांगायला लागलं, पण काहीतरी गडबड आहे. गडबड म्हणते. बरं, आता तुम्ही दोघे एकमेकांना किती ओळखता ते मला जाणून घ्यायचंय. आमच्या ताईला लग्नानंतर कुठे फिरायला जायची इच्छा आहे? परदेशात स्वित्झर्लंडला जायला आवडेल तिला. अभिनंदन. ताईला कॉलेजमध्ये किती जणांनी प्रपोज केलं होतं? 2. बरं, आमच्या ताईचे पेट नेम किंवा निकनेम काय? सोनू म्हणतात तिला. बरोबर. बरं, यांनी कुठल्या नावाने बोलावं असं वाटतं तुम्हाला? माझ्या घरच्यांनी जसं वागवलंय तसंच म्हणजे आपलेपणाने वागवलेलं मला आवडेल. त्याच्यामुळे घरच्या ज्या नावाने मला हाक मारतात त्याच नावाने त्यांनी पण हाक मारलेली मला आवडेल. म्हणजे कुठली? सोनू. हो, बरं बरं. ताईचा आवडता छंद? वेळ संपली, सांगा. पेंटिंग. ओके. हे माहित नाही मला. काय त्याच्या रिॲक्शन होती? वाढदिवसाला दिलेलं आहे मी काढून. काय विसरलात? तिने पेंटिंग केलं होतं. कधी विसरला? नाही, असं हॉबी माहित नव्हतं मला. वाटलं त्यावेळेस असं बनवलेलं माझ्यासाठी स्पेशल. ते होतं स्पेशल. बरं, ताईचा आवडता पदार्थ? तिला पुरणपोळी खूप खायला आवडते, तिच्या आईने बनवलेली. बरं, अभिनंदन. चला, 4 उत्तरं बरोबर आली. आणि आता तुमच्यासाठी मिस्टरांनी कोणत्या खेळात इंडियाला इंटरनॅशनल लेवलवर रिप्रेझेंट केलेलं आहे? स्केटिंग, भारताला. रोल बॉल. तुम्ही तुमच्या कोणत्या सवयीवर ताबा आणण्याची गरज मिस्टरांना वाटते? मी चिडचिड कमी करावी असं त्याला वाटतं. काय हो, कुठल्या गोष्टीवर? सेविंग. खर्चिकपणा. त्यांना महत्त्वाच्या कुठल्याही कामासाठी जाताना कोणत्या रंगाचे कपडे घालायला आवडतात? निळा. चला, बरोबर आलं. मिस्टरांना तुमच्या मधलं काय भावतं? डोळे. हो, काय हो म्हणजे काय? डोळेच आवडतं. बघितल्या सगळ्यात पहिले तिचे डोळेच बघितलेले. त्यांनी त्या पार्किंगमध्ये दुरून. मिस्टरांचा आवडता नंबर? सिंगल डिजिट. हां, 1. चला, बरोबर. अभिनंदन. एक उत्तर चुकलं. समतोल. म्हणजे किती समान आहे प्रेम दोघांचं, बघितलं? झी मराठीकडून ही चांदीची तुळस तुम्हा दोघांना पवित्र अशी ही भेटवस्तू, आणि त्याचबरोबर झी मराठीकडून हा आहे. नमस्कार. 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 2 कुटुंब, 2 परिवार आता एकत्र आहेत. सासूबाई, एक अट सांगा ना, की बाबा लग्नानंतर अमुक एक गोष्ट हिने केली पाहिजे. माझी अशी अट असणार आहे की लग्न झाल्यावर काही वर्ष तरी या दोघांनी त्यांचा वेगळा संसार त्यांचा असावा. हां, त्यांनी वेगळं राहावं, कारण त्यांना त्यांची स्पेस मिळायला हवी आणि आम्हाला पण आमची स्पेस मिळायला हवी. आणि लांब राहून खरं तर रिलेशन जास्त मेंटेन केलं जाते. वा वा, क्या बात आहे. काय म्हणणं आहे तुमचं? मला असं वाटतं की सुरुवातीचा 1-1.5 वर्ष तरी सगळ्यांनी सोबत राहावं. म्हणजे त्यांच्या घरातल्या चालीरीती किंवा सणवार काय आहेत ते मुलीला समजतील आणि त्याप्रमाणे ती सासूचं सासऱ्यांचं मन जिंकू शकेल. सासरे बुवा, मला असं वाटतं की सुरुवातच जर अशी म्हणजे वेगळेपणा राहून केली आपण तर तिला म्हणजे काहीच एक्सपिरियन्स येणार नाही. त्यांच्या स्वभावाचा वगैरे अंदाज तिला घेता येणार नाही. दुसरी गोष्ट अशी की त्यांचं आता उतरतं वय आहे. त्या वयामध्ये त्यांना सुनेची जास्त गरज आहे. त्याच्यामुळे त्यांनी माझ्या मुलीने तिथे राहूनच त्यांची सेवा करा असं मला वाटतं. ताईचं काय म्हणणं? माझं पण असं मत आहे की जर जवळ राहून रिलेशन खराब होऊन नंतर वेगळं होण्यापेक्षा, म्हणजे आजकाल आपण प्रॅक्टिकल लाईफमध्ये बघतो हे की वर्किंग असतात नवरा बायको, नंतर प्रॉब्लेम्स येतात. त्याच्यामुळे मग आधीच लांब राहून म्हणजे मेंटेन करता येतात रिलेशन्स. आजी, मला तेच म्हणायचं, वातावरण परिस्थितीवर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात आणि घर माणसं जवळ ठेवता येतात, अगदी दुरून सुद्धा आणि जवळ राहून सुद्धा. बरं, मला असं वाटतं की आमच्या सौभाग्यवतीने जी अट मांडलेली आहे ती बऱ्यापैकी प्रॅक्टिकल आहे. मला असं वाटतं मनाचा मोठेपणा हा प्रत्येकाने दाखवावा आणि मग त्यातून म्हणजे घर किती लांब आहे यापेक्षा मनानं किती जवळ आहोत हे जास्त महत्त्वाचं आहे. आता यांचं काय म्हणणं आहे ते ऐकूया. मला खरं तर काही प्रॉब्लेम नाही आहे कसंही. मला चालेल, ती माझ्याबरोबर असलेली फक्त मला मेन आहे. अच्छा, तू ती असलेली पाहिजे, बाकी सगळे लांब गेले तरी चालते. तुम्ही तर आज असं कसं काय? तुमचं काय म्हणणं आहे? आता आपण सगळ्यांचं म्हणणं ऐकलेलं आहे. माझं मत एकदम वेगळं आहे आणि मला ॲक्च्युली एकटीला राहायला खूप भीती वाटते त्याच्यामुळे, आणि ह्याच्या नाईट शिफ्ट वगैरे असतात. एक मिनिट यांचं म्हणणं आहे मला भीती वाटते एकटीला राहायला, म्हणून सोबत म्हणून तुम्ही पाहिजे, कळलं का?
आणि मला बेसिकली बोलायला खूप आवडतं आणि ह्याच्या शिफ्ट्स असतात मग हा गेल्यावर मग मला थोडं बोर होणार म्हणून मला सगळे लोक हवे. बोर होणार म्हणून. बरं आता 3 अपेक्षा तुमच्या यांच्याकडनं. पहिलं तर मी गाडी शिकले पण आता मला येत नाही तर ती त्यांनी मला न चिडता बाजूला बसून शिकवावी. काय म्हणणं आहे तुमचं? मला पण पाहिजे ती गाडी शिकावी आणि मी न चिडता शिकवेल तिला मी. बरं दुसरी गोष्ट आता मला जे हवंय ते मला घेऊ द्यावं त्यांनी. मला अजिबात वायफळ खर्च करत असं वाटतं कधी कधी. म्हणजे करते ती ठीक आहे मनासारखं पण कधी कधी वायफळ होतो ते फक्त नाही केलं तर बरं होईल असं मला वाटतं. 3 मला बोलायला आवडतं आणि त्याला शांत बसून ऐकायला आवडतं पण कधी कधी मी बोलले की त्याचा पण रिस्पॉन्स मला हवा असतो. त्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल असं काही नक्की. बरं आता तुमच्या 3 अपेक्षा आहेत. 3 अपेक्षा पहिली तर तीच सेव्हिंग थोडंफार वायफळ खर्च थोडा कमी खर्चावर अडकलेत ना ते तसं नाही माझं पण तरी. दुसरी म्हणजे ती चिडली की एकदम खूप जास्त चिडते तसं मी जसं शांत राहतो तसं मी तिला शांत राहील ती मला माहिती आहे राहील ती शांत तर ती एक अपेक्षा आहे. काय? हो राहील ना. आणि तिसरी म्हणजे ती खूप कमी खाते तर खूप जास्त नाही पण खायला पाहिजे तिने जास्त असं मला वाटतं. म्हणजे जेवण किंवा खाण्याचे पदार्थ कमी खाता आणि डोकं जास्त खाता असं आहे का? असं नाही. बरं आता जसे हसतात तसेच हसत राहा असं म्हणत आता एव्हरयूथ नॅचरल्स यांच्याकडून हे गिफ्ट हॅम्पर तुमच्यासाठी. अभिनंदन. नमस्कार. तुम्हाला काही बोलायचं आहे का? मला थोडंसं बोलायचं आहे खरं तर. बोला. आता माझ्या ह्या ज्या विहीणबाई आहेत तर यांना 3 मुली आहेत आणि हे मला अभिमानाने सांगावं असं वाटतं पण जेव्हा आमचे नातेवाईक किंवा कोण त्यांना 3 मुलीच असं जेव्हा म्हणतात मुलीचं मला प्रचंड राग येतो. कारण ह्यांच्या 3ही मुली ज्या आहेत मोठी मुलगी चिल्ड्रन स्पेशालिस्ट आहे ही 2nd नंबरची पूनम हिचं स्वतःचं क्लिनिक आहे डेंटिस्ट आहे आणि ही सॉफ्टवेअर इंजिनियर. तुम्ही सांगा मला मुली ह्या मुलांपेक्षा कुठे कमी आहेत? अजिबात नाही. मग त्यांना 3 मुलीच आहे असं का म्हणावं ना. त्या मुलींनी मुलापेक्षाही म्हणजे खरं तर मुलापेक्षाही सरस आहेत त्या. आणि ह्यावरनं मला एक छोटंसं भारूड सुचलंय ते मी जर तुमची आज्ञा असेल तर मी नक्कीच. चालेल चालेल म्हणा. मुलगी नको ग बाई मला मुलगी नको ग बाई मुलगी नको ग बाई मला मुलगी नको ग बाई. अहो मुलगी म्हणजे काळजावरचा धोंडा द्यावा लागतो तिला मोठा मोठा हुंडा. पैका कुठून आणू ग बाई मला मुलगी नको ग बाई. अहो रोजच होतात बाईवर अत्याचार ऐकूनच माझं डोकं होतं लई बेजार. अहो कधी करणार समाज यावर विचार. या परीस मला मुलगी नको ग बाई मला मुलगी नको ग बाई. हे सारखं काय चाललंय ग मुलगी नको. माझं जरा ऐक. अहो माझी मुलगी आहे डॉक्टर तुमची मुलगी आहे इंजिनियर माझी मुलगी आहे कलेक्टर. कमी नाही ती कुठेही अनुमात्र. अहो मुली असतात फारच गुणी प्रेमाची करतात त्या सतत बरसणी. मुलगी लावते दोन्ही घरी ज्ञानाचा दिवा मग कशाला हट्ट करता मला मुलगाच हवा. अहो गर्भातच खुडू नका या निष्पाप कळीला आणि वाचवा समाज आणि लेकीला. मला मुलगी हवी ग बाई मला मुलगी हवी ग बाई. अरे वा 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 खूप महत्वाची गोष्ट आहे. खूप छान. आणि आता तुम्हाला शुभेच्छा देत असताना मला विचारायचं आहे ताई की तुम्ही सासरी जाताना माहेरची कुठली गोष्ट मिस कराल? आई बाबा दोघांना पण मिस करेल मी कारण हवं तेव्हा त्यांच्याकडे मागता येतं काय हवं ते. आई बाबांनी खूप म्हणजे सगळे लाड पुरवले तुम्हाला 3ही बहिणींचे हो की नाही? खूप मिस कराल. हो. आई काय म्हणणार? ती सगळ्यात लहान होती त्यामुळे तिच्याविषयी जास्त प्रेम. पण ह्या तसा काही तिला अंतर देणार नाही माझ्याप्रमाणेच वागवतील मला खात्री आहे. पण तरी सुद्धा बाबांचं काय म्हणणं? सगळे आपल्या आपसातच जमवलं आहे सगळं त्याच्यामुळे एवढं काहीच माझा मामी भाऊ आहे सख्खा तर या दोघांनी आम्हाला अजून जवळ आणलेलं आहे. ही म्हणजे फार छान गोष्ट आहे. काय तुम्ही काय विश्वास द्याल त्यांच्या घरात? मी तिला काही कमी नाही पडू देणार एवढं तर नक्कीच. आणि तुम्ही काय त्यांना विश्वास द्या? त्यांना मी एवढाच विश्वास देईल. खरं तर आता
ही माझी मुलगी डेंटिस्ट जी आहे तिचं 24 मेला लग्न आहे. तर मी त्यांना नेहमी एकच सांगते दोघांनाही की माझी मुलगी सासरी चालली आहे पण तिची कमतरता मला जाणवू नये उणीव म्हणून मी एक दुसरी मुलगी माझ्या घरात आणते आहे आणि मी तिला सून म्हणून कधीच म्हणजे सुनेची जी ट्रीटमेंट असते ती देणार नाही. बघितलं कसा क्षण असतो. बरं आता पैठणीचा क्षण. एक टप्पा पडून हा चेंडू या ग्लासमध्ये जाऊन थांबला पाहिजे आणि दुसरा चेंडू टप्पा पडून किंवा डायरेक्ट थेट इथून असा टाकायचा तो जाऊन यामध्ये थांबला पाहिजे. हां आमच्या ताईला 10 संधी. बघूया ताई स्वतःची पैठणी स्वतः मिळवणार का. ताईला जर ते शक्य झालं नाही तर मग ते आव्हान अर्थातच मिस्टर म्हणजे श्री स्वीकारणार. बघूया काय होणार. सुरू. 1 2 3 1 डायरेक्ट टाकायचंय ना ते. थांबा या. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. गाडेकरांच्या घरात वाढलेली आमची ताई आता धनेवारांच्या कुटुंबामध्ये जाणार आहे. तिला भावी आयुष्यासाठी सुखी संसारासाठी शुभेच्छा देऊया आणि हा आनंदाचा क्षण साजरा करूया. आमच्या ताईला तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठण. वा 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 अभिनंदन. समोर बघा. श्रीनी खरं एक खूप छान नाव तयार केलं होतं या संदर्भात. राहिलंय. पूनमताईच्या लग्नाला स्नेहल आली घरी. डोक्यात तेवढ्यात क्लिक झालं हीच आहे आपली स्वप्नपरी. होम मिनिस्टर होणार सूनमी या घरची पॉवर्ड बाय एव्हरयूथ नॅचरल्स वॉलनट स्क्रबचा हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.